नागपुर में शेयर मार्केट में हर महीने 20% मुनाफे का झांसा देकर एक सेवानिवृत्त रेल कर्मचारी से 44,40,000 रुपए की साइबर ठगी का मामला सामने आया है। पीड़ित श्रीधर भोजराज तराड़े को व्हाट्सएप पर निवेश का संदेश भेजकर आकर्षक रिटर्न का लालच दिया गया। इसके बाद अलग अलग माध्यमों से उनसे और उनके परिचितों से बड़ी रकम निवेश के नाम पर ली गई। आर्थिक अपराध शाखा की जाँच रिपोर्ट और वरिष्ठ अधिकारियों के निर्देश पर संबंधित पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। फिलहाल पुलिस पूरे साइबर फ्रॉड नेटवर्क की जाँच में जुटी हुई है। आणखी एक मामल्यामध्ये तपास सुरू केलेला आहे परिषद महाराष्ट्रामध्ये काय मामला आहे? यामध्ये काल फिर्यादी श्रीधर भोजराज तराडे वय 63 वर्ष हे सेवानिवृत्त आहे रेल्वे विभागाकडून यांनी पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणूक झालेली आहे अशी तक्रार दिलेली होती। परंतु त्यांनी त्याच समांतर आर्थिक गुन्हे शाखा या ठिकाणी सुद्धा तक्रार दिलेली होती। आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशी अहवालावरून व वरिष्ठांच्या सूचनेवरून यामध्ये चौकशी अंती गुन्हा दाखल झालेला आहे आणि यामध्ये फिर्यादी जे आहेत यांनी पेन्शन यातील फिर्यादीला पेन्शनबाबत मंथली इन्कम स्कॅमची व्हॉट्सॲप मेसेजद्वारे जाहिरात दिली व त्या जाहिराती अंतर्गत फिर्यादीचे मन वळवले आणि शेअर मार्केटमध्ये जर पैसे टाकले तर शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये 20% आमिष परतावा मिळतो असा त्याला दिलासा दिला आणि 2022 पासून त्याचे 44,40,000 रुपये एवढी रक्कम व त्याच्या मित्रांची रक्कम अशी सदर गुन्ह्यामध्ये सदर चौकशी अंती निष्पन्न झाले की यामध्ये फिर्यादी याची फसवणूक झालेली आहे। त्या अनुषंगाने यामध्ये कलम 316(2) आणि 318(4) व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।